काही गुन्हे असे असतात ते आवाज करत नाही, ते फुटत नाही, ते स्फोटही करत नाही. ते शांतपणे होतात कॅमेराच्या बाहेर गोळी न चालवता. आणि मग कुठेतरी एक पोलीस ऑफिसर बसून विचार करतो, हे सगळं इतकं स्वच्छ कसं चाललंय? क्राईम 101 तसाच सिनेमा आहे. हा धडाकेबाज रॉबरी फिल्म नाही, हा डिसिप्लिन गुन्ह्याचा सिनेमा आहे. पण प्रश्न असा आहे, डिसिप्लिन पुरेसं असतं का ड्रामा बनवायला? Mike, Sharon. So what are we driving? if you can guess, I'll give you the keys to it. Ooh, Chevy Chevelle, racing green. Right color. That is a beautiful car. I need to be in your line of work. नमस्कार, मी आहे कामेश आणि हा आहे पिक्चरबाज. इथे आपण सिनेमा फक्त एन्जॉय करत नाही, आपण त्याची ॲनाटॉमी काढतो. आज आपण बोलणार आहे बार्ट लेटन दिग्दर्शित क्राईम 101 बद्दल. लेटन याआधी अमेरिकन ॲनिमल सारख्या डॉक्यू स्टाईल क्राईम ड्रामा देऊन गेला आहे, पण यावेळी तो पूर्ण क्राईम थ्रिलर टेरिटरीमध्ये आहे. हा सिनेमा स्पष्टपणे मिकेलमॅन स्कूलचा सेल्यूट करतो, पण सेल्यूट आणि शॅडो यात फार बारीक फरक असतो. कथा आहे माईक डेव्हिसची. माईक म्हणजे एक अत्यंत कंट्रोल, मेटिक्युलस ज्वेलरी थीफ. तो रूट 101वर इन्शुअर्ड माल वाहून नेणाऱ्या टार्गेट्सवर रॉबरी करतो. त्याची पद्धत सर्जिकल आहे आणि गोळी चालवणं हा त्याचा शेवटचा पर्याय आहे. त्याच्या मागे आहे एक जुना मेंटर, मनी, ओल्ड स्कूल, कठोर नियम पाळणारा गुन्हेगार. दुसऱ्या बाजूला आहे LAPDचा डिटेक्टिव्ह लॉ लुबेन्सिक. बाहेरून विस्कळीत वाटतो, पण डोकं रेझर शार्प. त्याला पॅटर्न दिसतात. जेव्हा एक मोठा जॉब बिघडतो, माईकला वन लास्ट जॉबची टेम्पटेशन होते. इन्शुरन्स एजंट शॅरनकडून इनसाईड माहिती घेऊन तो स्वतःचा एक मोठा प्लॅन आखतो. I came here to make you a business proposition. I've worked at the same company for 11 years. You're a VP when you should be a partner. पण प्रत्येक डिसिप्लिन सिस्टीम मागे एक कमजोर कडी असते. इथे ती आहे ग्रीड आणि एक ट्रिगी हॅपी नवीन मुलगा ऑर्मन. आता बाकीची स्टोरी बघायची असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. कॉन्टेक्स्टबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा मिशेल मेनच्या ट्रॅडिशनमधून आलेला वाटतो. क्राईम 101 त्या रोमॅन्टिक प्रोफेशनलिझमला पकडतो. लोनली मॅन, स्ट्रिक्ट कोड, नो इमोशनल अटॅचमेंट. पण मॅनच्या सिनेमात ट्रॅजिक आयडियलिझम असतं. आपल्याला माहीत असतं की हा माणूस जिंकणार नाही आणि ते जाणूनही आपण त्याच्यावर प्रेम करतो. इथे लेटन त्या टेरिटरीमध्ये चालतो, पण तो तितक्या खोलवर जात नाही. एक्सपेक्टेशन्स होती हाय स्टेक आणि इमोशनली चार्ज सगळा, पण आपल्याला काय मिळतो तर स्टायलिश कंट्रोल पण इमोशनली डिस्टन्स थ्रिलर. आता रायटिंगबद्दल जाणून घेऊया. स्क्रीन प्ले डिसिप्लिन्ड आहे, स्ट्रक्चर टाईट आहे, हाईस्ट लॉजिकल आहेत, प्लॅनिंग बिलिव्हेबल आहे. पण सिनेमा अनेकदा प्रोसिजरल वाटतो. आपण हाईस्ट कसा होतो हे बघतो, पण माईकच्या आत काय चाललंय ते फार कमी जाणवतं. आय हॅव टेस्टेड पॉवर्टी नेव्हर अगेन हा त्याचा भाव आहे, पण तो पूर्णपणे एक्सप्लोअर केला जात नाही. LAमधील होमलेसनेस आणि इकॉनॉमिकल डेस्परेशन दाखवली जाते, पण ती बॅकग्राऊंड टेक्स्चर वाटते, नॅरेटिव्ह ड्रिव्हन फोर्स नाही. डिरेक्शनकडे पाहिलं तर बार्ट लेटन कॉन्फिडंट आहे. हाई सीनमध्ये रिदम आहेत, कॅमेरा शांत आहे, एडिटिंग कंट्रोल्ड आहे. तो अननेसेसरी केऑस तयार करत नाही, नॉईसवर विश्वास ठेवत नाही. पण सिनेमा जास्त वेळ इंजिन ड्राईव्ह करत राहतो. तो वेग दाखवतो, पण इमोशनल ॲक्सलरेशन कमी आहे. लेटनकडे क्राफ्ट आहे, पण ग्रामर बॉरोड. स्वतःचा सिनेमॅटिक आवाज अजूनपर्यंत पूर्ण त्याला सापडलेला नाही. आता परफॉर्मन्स आणि क्राफ्टबद्दल जाणून घेऊया. क्रिस हेम्सवर्थ सरप्रायझिंगली रिस्ट्रेंड आहे. तो फ्लॅशी थॉर मोडमध्ये नाही, तो इंट्रोवर्ट, सोशली ऑकवर्ड थीफ आहे. त्याची नजर कॉन्टॅक्ट टाळते, त्याचं बोलणं ऑकवर्ड आहे आणि ते बिलिव्हेबल वाटतं. मार्क रुफॅलो डिटेक्टिव्ह म्हणून सॉलिड आहे, मेसी आहे, पण मेंदू चालतोय हे नेहमी जाणवतं. हाल बेरी इन्शुरन्स एजंट म्हणून इमोशनल लेअर आणते. फ्रस्ट्रेशन आणि व्हर्नलॅबिलिटी दोन्ही दिसतात. बॅरी कोहागन म्हणजे प्युअर किऑस. तो डिसिप्लिन वर्ल्डमध्ये अस्वस्थ करणारी एनर्जी टाकतो. टेक्निकल क्राफ्ट स्ट्रॉंग आहे. सिनेमॅटोग्राफी LAला रोमॅन्टिसाइज करत नाही. हायवे हीट, नाईट लाईट्स, स्टर्लिन इन्सेक्ट्स सगळं पॉलिश्ड आहे. एडिटिंग पॅरलल कट्स वापरते. हाईस्ट आणि पर्सनल टेन्शनमध्ये क्रॉस कटिंग इफेक्टिव्ह आहे. म्युझिक अंडरस्टेटेड आहे, ओव्हर ड्रॅमॅटिक नाही. हा टेक्निकली वीक सिनेमा नाही, पण क्राफ्ट स्ट्रॉंग असणं आणि सिनेमॅटिक मेमरी बनणं यात फरक असतो. You're about to break every rule you've ever lived by. What makes this job different? There comes a moment when you realize you don't have as much time as you thought you had. थीम लेवलवर हा सिनेमा लेट स्टेट कॅपिटलिझमबद्दल सबटल बोलतो. इनफ इज नेव्हर इनफ आणि नेव्हर अगेन पॉवर्टी यामध्ये रेषा धुसर होते. माईक ग्रीडी आहे का टेरिफाईड हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, पण सिनेमा त्या प्रश्नाला डायसेक्ट करत नाही. तो ग्लिम्सेस देतो, फुल डायग्नॉसिस करत नाही. तर पिक्चरबाज वर्डिक्ट काय? क्राईम 101 एंटरटेनिंग आहे, स्टायलिश आहे, टेक्निकली कॉम्पिटंट आहे, पण महान नाही, तो हिट नाही, तो मनचा स्पिरिच्युअल वारस नाही. तो एक सॉलिड, वॉचेबल
कंट्रोल्ड क्राईम थ्रिलर आहे. जर तुम्हाला प्रोसिजरल हाइस्ट फिल्म आवडत असतील तर तुम्ही हा सिनेमा एन्जॉय कराल. जर तुम्ही एक्झिस्टेन्शियल क्राईम पोवर्टी शोधत असाल, तुम्हाला थोडी पोकळ जाणवेल. सो तुमच्यामध्ये माईक हा प्रोफेशनल आहे की फक्त पोवर्टीपासून घाबरलेला माणूस? क्राईम 101 तुम्हाला किती भेटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा सखोल आणि प्रामाणिक फिल्म चर्चेसाठी पिक्चर बाजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये.